लोकसत्ता पेपरला आलेली ही बातमी आहे. टीटी बाबत कायद्यात बदलाची गरज. राज्य सरकारचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयासह राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेकडे पत्रव्यवहार. मुंबई. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनानुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य केली आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने फेर याचिका न करता केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेला टीईटी सक्ती विरोधात पत्रव्यवहार केल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. बघा, अनेक शिक्षक संघटनांनाही विनंती पत्र पाठवून कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे. टीईटीची सक्ती केल्याच्या निर्णयाविरोधात विविध राज्यांमधील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. या निकालामुळे राज्यातील सुमारे 1.5 लाख शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहेत. यातील अनेक शिक्षक पुढील 2 ते 3 वर्षात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे देशभरातील अनेक शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन फेरविचार याचिका दाखल केली. तसेच काही शिक्षक संघटनांनी व राज्य सरकारी थेट केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या विनंती पत्र पाठवून या नियमात बदल करण्याची गरज व्यक्त केली. मात्र राज्यातील शालेय शिक्षण विभागाने फेरविचार याचिका दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाकडून फेरविचार याचिका फेटाळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये फेरविचार याचिका दाखल करण्याऐवजी थेट केंद्रीय शिक्षण मंत्रालयासोबत पत्रव्यवहार केल्याचे शालेय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बरोबर आहे, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयात फेरविचार करण्याऐवजी म्हणजे जर आपण त्या कायद्यात बदल केलं तर ते शक्य होणार आहे. म्हणजे बघा, केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. शिक्षण हक्क कायदा 2009 व 10 मध्ये लागू करण्यात आला. मात्र ही परीक्षा कायदा लागू झाल्यानंतर सेवेत येणाऱ्या शिक्षकांसाठी घ्यावी असे या कायद्यातच नमूद केले असते तर अडचण आली नसती. पण आता केंद्र सरकारने कायद्यात तसा बदल केला तरच ही टीटी टळेल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. केंद्र सरकारने याबाबत वेळेत निर्णय घेतला तर ही परीक्षा टाळण्याची शक्यता आहे. अन्यथा राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात नियोजित केलेली ही परीक्षा सर्व शिक्षकांना द्यावी लागेल. राज्य सरकारलाही सर्वोच्च न्यायालयात आदेश मोडता येणार नाहीत असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. आता सर्वोच्च न्यायालयात फेरविचार करण्याऐवजी जो कायदा काढलेला आहे त्या कायद्यामध्येच बदल करणे आवश्यक आहे. ते अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.